डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्वाचा हा महिना सुरू आहे. 1 एप्रिलपासून तर साधारणतः 27-28 एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव हा सगळीकडे अतिशय आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने साजरा करण्यात येतोय. या उत्सवाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण कुठल्या कारणासाठी आठवावं, त्यांनी केलेल्या कार्याचा, दिलेल्या विचारांचा आपण कुठपर्यंत पाठपुरावा करत आहोत याचं चिंतन करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान या विषयावर आपण बोलणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आता बहुतेक प्रत्येक क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असेल, वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये असेल, कार्यकर्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये असेल, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असेल, समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये असेल, धम्मकारणाच्या क्षेत्रामध्ये असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय यातला कुठलाही मुद्दा पुढे जाऊ शकत नाही हे आता सर्वमान्य झालेले आहे. जगानेही ते मान्य केलेले आहे. अशावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आजची काय परिस्थिती आहे, आज आपण कसे आहोत, काय करत आहोत याचा विचार विमर्श आपण केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला माहिती घेताना काही गोष्टी केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपण शाळेत असताना जेव्हा शाळेत जायचो तेव्हा शाळेला प्रार्थना व्हायची आणि त्या प्रार्थनेमध्ये जनगण मन अधिनायक जय हे राष्ट्रगीत असायचं. आणि हे राष्ट्रगीत संपलं की सर्व विद्यार्थी एका लाईनमध्ये, एका रांगेमध्ये उभे राहून प्रतिज्ञा म्हणायची. कोणती प्रतिज्ञा होती? तर ती प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. ही प्रतिज्ञा आजही अनेक शाळांमध्ये रोज प्रार्थनेनंतर इंग्रजीत, मराठीत, हिंदीत म्हणून घेतली जाते. ज्यावेळी आपण विद्यार्थी असताना ही प्रतिज्ञा म्हणत होतो त्यावेळी त्या प्रतिज्ञेचा अर्थ काही लक्षात यायचा नाही. आता मात्र ही प्रतिज्ञा जी आहे या प्रतिज्ञेचा अभ्यास करताना आणि वास्तविक भारताची स्थिती पाहताना हे लक्षात येतं की जर भारत हा माझा देश आहे आणि सारे भारतीय माझ्या देशाचे बांधव आहेत, ते माझे बांधव आहेत, तर मी बंधुभावाने का वागत नाही? माझ्या देशामध्ये जातीय दंगली का होतात? माझ्या देशामध्ये धार्मिक दंगली का होतात? हे सगळे माझ्याच देशातले लोक आहेत ना. मग एवढं अतिशय उन्मादाचं, भयगंडाचं असं वातावरण का बरं निर्माण होतंय? मग त्याचं उत्तर येतं की हा धर्मलढा आहे, धर्मसंघर्ष आहे. हिंदू मुसलमान, हिंदू हा धर्म आहे आणि मुसलमानांचा मुस्लिम हा धर्म आहे. मग दोन धर्मामध्ये लढाई आणि त्याची आंदोलनं, त्याच्या मारापिटी हा सगळा प्रकार होतो. आणि मग एखाद्या माणसाने केलेली कृती ती धार्मिक कृती म्हणून तो ज्या समाजाचा आहे त्या समाजामध्ये ते पाहिलं जातं आणि हे धार्मिक आंदोलन आहे असं म्हटलं जातं. आजसुद्धा कुठेतरी एक विद्यार्थी त्याला PhD मिळत नाही म्हणून वर्धेच्या हिंदी विद्यापीठामध्ये, गांधी विद्यापीठामध्ये
त्याला PhD मिळत नाही म्हणून तो उपोषणाला बसला आहे. आणि बातम्या येतात की दलित विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. म्हणजे आजही दलित विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, दलितांवर अन्याय होत आहे. हे का बरं होत असेल? म्हणजे आजही आमच्याकडे जाती व्यवस्था आहे. ही जाती व्यवस्था आहे म्हणून अन्याय होतो. मग ही जाती व्यवस्था कुठून निर्माण केली गेली? तर ही जाती व्यवस्था धर्मव्यवस्थेतून निर्माण झाली. आणि मग सगळ्या धर्माचा अभ्यास मी जेव्हा करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी सगळ्यात प्रथम ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला. ख्रिश्चन धर्माचं पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाचं नाव होतं पवित्र शास्त्र, बायबल, होली बायबल. त्या पुस्तकाचा सगळा सार असंच आहे की आपण सगळी प्रभूची लेकरं आहोत. जर आपण प्रभूची लेकरं आहोत तर आपण एकमेकाचे भावंड झालो ना. मग आपण एकमेकाशी बंधुभावाने वागलं पाहिजे, असा ख्रिश्चन धर्माचा सार आहे. त्यानंतर मी मुसलमानांचा धर्म वाचला. त्याला म्हटलं इस्लाम धर्म. इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ आहे दिव्य कुराण, कुराणे शरीफ. कुराणे शरीफमध्ये काय आहे की आपण सगळे परमेश्वराचे लेकरं आहोत. अल्लाहने ही अपने को सब अल्लाहने ही सृष्टी निर्माण की आहे आणि आपण त्याचं इबादत केली पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. आणि त्याने पालन करण्याचे 4 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला की त्याने नैमित्तिक नमाज अदा केली पाहिजे. म्हणजे परमेश्वराला नेहमी नमन केलं पाहिजे. परमेश्वराच्या रूपाने आकाशाला, धरतीला आपण नमन केलं पाहिजे, दिशांना नमन केलं पाहिजे. पहिलं त्यांनी सांगितलं नमाज. दुसरं त्यांनी सांगितलं की आपण जे कमावतो आपल्या कमाईचा हिस्सा गोरगरिबांना दिला पाहिजे, जेणेकरून त्यांचं पण जीवन सुफल होईल. म्हणून त्याच्यामध्ये दुसरा शब्द सांगितला जकात. आपण जकात दिली पाहिजे. तिसरा त्यांनी शब्द सांगितला की आपण रोजा धरला पाहिजे, आपण रोजा केला पाहिजे. रोजा करणे म्हणजे उपवास करणे. परमेश्वराच्या नावाने आपलं शरीर अतिशय सुदृढ व्हावं, निरोगी राहावं म्हणून रोजा पकडणे, त्याला रमजान असं म्हटलं आहे. आणि शेवटचा चौथा त्यांनी सांगितला शब्द तो आहे हज. नमाज, जकात, रोजा आणि हज. हजला जाणे म्हणजे अल्लाह ताला जिथे जन्माला आला आणि अल्लाह तालाचा जिथे मृत्यू झाला त्या मक्का आणि मदिना या 2 शहरांना भेटी देणे आणि आपलं जीवन सुफलित करणे, ही जर इस्लाम धर्माची शिकवण आहे तर याच्यामध्ये कुठे भानगडी आहेत, कुठे झगडे आहेत, कुठे एकमेकाच्या बद्दलचा द्वेष, तिरस्कार करून आहे हे दिसत नाही. मी हे इस्लाम धर्मातही पाहिलं, मी शीख धर्मातही पाहिलं. शीख धर्माचा गुरु गोविंद सिंहाने लिहिलेला गुरु ग्रंथ साहिब आहे. यामध्ये सगळ्यांनी सन्मानाने, आनंदाने राहिलं पाहिजे आणि कोणीही उपाशी राहणार नाही याच्यासाठी तिथे लंगर पद्धती सुरू आहे की जगातला कोणताही माणूस उपाशी मरू नये. तो या गुरुद्वारात आला की त्याला आनंद वाटला पाहिजे म्हणून तिथे सतत मोफत भोजनावळी सुरू असतात. हे पण मी पाहिलं. मग मी हिंदू धर्माचा अभ्यास करायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की हिंदू नावाचा एक धर्मग्रंथ नाही. हिंदू धर्मामध्ये एक देव नाही, तिथे 33 कोटी देवांचं वर्चस्व आहे. देवी देवतांचा खूप पसारा मांडण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाच्या उपासनेचा, पूजेचा, तीर्थक्षेत्राचा, धर्मक्षेत्राचा वेगवेगळा भाग आहे. मग याच्यातला धर्म कोणाला म्हणायचा? मग नेमकं हिंदू धर्माचं मूळ कुठे असेल? मग माझ्या लक्षात आलं की हिंदू धर्माचं मूळ आहे सनातन धर्मात, ज्याला वैदिक धर्म असं म्हणतात. वैदिक धर्म हा ब्राह्मणांनी निर्माण केला. वैदिक धर्म हा सनातन धर्म म्हणून ब्राह्मणांनी निर्माण केला आणि त्यांनी या माणसांची चातुर्वर्ण्य व्यवस्थेत विभागणी केली. मग सगळ्यात वरच्या स्थानावर ब्राह्मण राहिले, त्याच्या खाली क्षत्रिय राहिले, त्याच्या खाली शूद्र राहिले आणि त्याच्या खाली अस्पृश्य राहिले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही चातुर्वर्ण व्यवस्था आणि चारही वर्णांना सतत त्यांची सेवा करणारी 5वी अस्पृश्यता व्यवस्था, ही चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे हा धर्म आहे, हा सनातन धर्म आहे असं सांगण्यात आलं. आणि ही व्यवस्था प्रत्यक्ष परमेश्वराने निर्माण केली, देवाने निर्माण केली. आणि देव एक नाही तर 3 देवांनी निर्माण केली. निर्माता ब्रह्मदेव आहे. ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण तयार झाला, ब्रह्माच्या छातीतून क्षत्रिय तयार झाला, ब्रह्माच्या पोटातून वैश्य तयार झाला, ब्रह्माच्या मांड्यातून शूद्र तयार झाला आणि ब्रह्माच्या पायातून अस्पृश्य जन्माला आला. ही चातुर्वर्ण्य व्यवस्था, यामध्ये सर्वश्रेष्ठ स्थानावर ब्राह्मणांनी स्वतःला धरलंय. आणि ब्राह्मण जे म्हणेल ते ब्रह्मवाक्यम प्रमाणम,
हे सगळं सांगण्यात आलं. या धर्मामध्ये इतक्या जाती, इतक्या प्रत्येक धर्मामध्ये जाती, त्याच्या उपजाती, त्याच्या पोटजाती, सगळा धर्म व्यवस्था जातीने बरबटलेली आहे. मग याला काय म्हणायचं? मग या धर्माचा शोध लावायचा. मग कोणीतरी या धर्माची निश्चित व्याख्या करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि 1964 साली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय गजेंद्र गडकर यांनी या संदर्भातला अतिशय सुंदर निवाडा दिला. ते असं म्हणतात की हिंदू हा धर्म नाही, हिंदू हा धर्मच नाही, तर हिंदू ही जीवन व्यवस्था आहे. हिंदू धर्म ही जीवनाची व्यवस्था आहे. ज्याला जसं वाटते तसं त्यांनी जगावं, धर्माचा अवडंबर माजवू नये असा आदेश त्यांनी पारित केला आणि हिंदू धर्माची परिसीमा बहुजन समाजामध्ये बदलून टाकली. पण परिणाम काय झाला? वरच्या वर्णाचे लोक अतिशय श्रीमंत राहिले. त्यांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांची काहीही कमतरता नाही राहिली. मग त्याच्यानंतरचे क्षत्रिय वर्ण आले, ते राजेच राहिले, सरंजाम राहिले, भांडवलदार राहिले. आणि त्याच्यानंतरचे आले व्यापारी. आणि त्याच्यानंतर काबाळ कष्ट करणारा, लोकसंख्येच्या 65% असलेला हा बहुजन वर्ग, जो शूद्र या क्षत्रात गणला जातो, या लोकांची ती व्यवस्था आली आहे. या व्यवस्थेत धर्म महत्त्वाचा आहे की जात महत्त्वाची आहे? याचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येते की ही वर्ण व्यवस्था किंवा ही जाती व्यवस्था माणसाचं शोषण करणारी व्यवस्था आहे, माणसांना गुलाम करणारी व्यवस्था आहे. आपण सदा सर्वकाळ गुलामीतच राहावं म्हणून वेगवेगळ्या खोट्या देवदेवतांच्या, स्वर्ग, मृत्यू, पाताळाच्या, नरकांच्या, पाप आणि पुण्यांच्या सगळ्या संकल्पना आणि त्याच्यातून निघण्यासाठी म्हणून पुन्हा पूजा अर्चा आणि देवदेवतांचं स्तोम माजवणे, हा सगळा प्रकार या धर्मामध्ये निर्माण झाला आणि तो जाती व्यवस्थेने अजून पक्का केला. मग मी असा विचार केला की हे जाती व्यवस्था कशाचं लक्षण आहे? तर माझ्या लक्षात आलं की माणसं दरिद्री का राहतात, माणसं गरीब का राहतात? धर्मामुळे गरीब राहतात, जातीमुळे गरीब राहतात, कशामुळे गरीब राहतात? आणि मग ते लक्षात आलं की माणसं ही आर्थिकतेमुळे गरीब राहतात. त्यांच्या श्रमाघामाला, त्यांच्या कामाला काहीच किंमत दिल्या गेली नाही. त्यांना वापरून घेतलं जातं. श्रद्धेने, अंधश्रद्धेने काबाड कष्ट करायला लावायचे आणि त्यांनी निर्माण केलेली संपत्ती, त्यांनी निर्माण केलेली धन दौलत आपल्यासाठी वापरायची, त्यांना वापरूच द्यायची नाही, अशा पद्धतीची विचारसरणी करायची. आणि मग ते कायम गुलाम राहतील अशी व्यवस्था तयार करायची. आणि याला हिंदू धर्म म्हणायचं, याला हिंदुस्थान देश म्हणायचं. हा विचार अतिशय दाहक आणि मनाला छेदणारा आहे. यातून कशी सुटका करायची? खरं तर सगळ्या माणसाचं जीवन हे अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. ज्याच्याकडे पैसा असेल तो ऑलरेडी श्रीमंत माणूस असेल, तो आपलं सगळं जीवन यापण चांगलं करू शकेल. मग या अर्थाबद्दलची सगळी व्यवस्था कोणी अभ्यासली? सगळ्यात प्रथम कोणी अभ्यास केला असेल? या विचार करण्यापूर्वी आपण आपल्या देशातले वर्तमान संदर्भ लक्षात घेतले पाहिजे. आज भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत. या 140 कोटी लोकांच्या हाताला काम, त्यांच्या बुद्धिमत्तेला काम आणि त्यांच्या प्राथमिक गरजा, शिक्षण, सेवा, आरोग्य, रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत गरजा यांची कुठे उपलब्धता आहे? आणि हे का झालं? मार्च 2022 या अखेरीस ज्यावेळी या देशाची सगळी अर्थव्यवस्था कोलमडून पडत आहे असं दिसतं, महागाई वाढलेली आहे आणि महागाईबद्दल, प्रत्येक वस्तूबद्दल लोक काय काय बोलत आहे आपल्या लक्षात येतं. तेव्हा या महागाईबद्दल, ही महागाई का वाढते? तर मार्च 2022च्या अखेरीस भारतावर जागतिक देशांचं, जगातल्या देशांचं 499 अब्ज डॉलर्स एवढं कर्ज होतं. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून 70 वर्षात भारतावर 54 लाख कोटी कर्ज होतं आणि 2014 पासून म्हणजे गेल्या 6 वर्षात मोदी सरकारने, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पुन्हा कर्ज घेऊन या कर्जाचा वाटा 101 लाख कोटीवर नेऊन ठेवला आहे. म्हणजे केवळ 6 वर्षात 47 लाख कोटी रुपये कर्ज घ्यायचे हे सरकारने घेतलेलं आहे. म्हणजे आज भारतामध्ये असं लक्षात येतं की
प्रत्येक माणसावर 16 लाख रुपये कर्ज आहे. 140 कोटी लोकसंख्येच्या प्रत्येक माणसावर 16 लाख रुपये कर्जाचा डोंगर उभारला आहे. हा देश कसा उभारण्यात येईल आणि हे कर्ज कशासाठी घेण्यात येतं ही मोठी गोष्ट आहे. या 2022-23-24च्या अर्थसंकल्पामध्ये 22 लाख कोटीचं गरिबांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं. म्हणजे आता गरिबांच्यासाठी 22 लाख कोटी या अर्थसंकल्पात खर्च होणार. आणि हे आणायचे कुठून तर 76 लाख कोटी रुपयाचं परदेशी कर्ज पुन्हा घ्यायचं. म्हणजे सगळा देश कर्जात डुबून घ्यायचा. आणि हे कर्ज कोणाला द्यायचं. आणि मग लक्षात येतं की भारतामधले जे भांडवलदार आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांना बँकामार्फत कर्ज दिलं जाते. एवढं कर्ज दिलं जाते की आज भारतीय व्यापाऱ्यांवर 68,000 कोटी रुपये कर्ज आहे. आणि हे कर्ज NPA म्हणून बुडीत खात्यात जमा म्हणून भारताच्या सरकारने सोडून दिलेलं आहे. म्हणजे व्यापाऱ्यांवर असलेलं कर्ज माफ करायचं आणि शेतकऱ्यांवर त्यांना आनंद शिधा 5 रुपये म्हणजे महिन्याचा एवढा गहू, एवढ्या रुपयाचा गहू, म्हणजे त्यांना भिकारी ठेवायचं. हे भिकारी ठेवण्याचं लक्षण 1947 साली एका पुस्तकामध्ये गोळवलकर नावाच्या माणसाने लिहून ठेवलेलं आहे की जोपर्यंत या देशातले बहुसंख्य लोक, त्यांनी शब्द वापरला 97% लोक अन्नाला मोताद होतील, त्यांना अन्न मिळण्यासाठी देखील कष्ट करावे लागतील, अशी ज्यावेळी परिस्थिती येईल त्यावेळीच आपण आपलं राज्य चांगलं करू शकू. त्याच वेळी चातुर्वर्ण्य व्यवस्थेतलं मनुस्मृतीचं राज्य आपण सादर करू शकू. आणि ही व्यवस्था करण्यासाठी ती मंडळी अतोनात अहोरात्र कष्ट करत असतात. शेती व्यवसाय, शेतीवर आधारित उद्योग, कारखाने, रोजगार निर्मिती, कंपनी व्यापार हे सगळ्या देशाचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत एवढे डबघाईस आलेले आहेत की यातून निघणाऱ्या उत्पन्नाला त्या उत्पन्न करणाऱ्या माणसाला साधं जगायला सुद्धा मिळू नये अशी भयानक अवस्था आपल्या देशाची आहे. बरं, ही आजचीच अवस्था आहे का. ही पूर्वापार काळापासून चाललेली अवस्था आहे. इंग्रज लोक आले आणि ती अवस्था कायम सुरू राहिली. या अर्थव्यवस्थेचा अभ्यास भारतामध्ये कोणी केला असेल. या अर्थव्यवस्थेचा अभ्यास भारतामध्ये ज्या माणसाने केला, ज्या महापुरुषाने केला, त्या महापुरुषाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थनियमांना या देशाचं सरकार, या देशाच्या बँका, या देशाचे भांडवलदार, या देशाचे प्रशासनातील अधिकारी, या देशातील नोकरदार कुणी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रीय नियमांना वाचत सुद्धा देत नाही. तर त्यांच्यावर कार्य करणं, कृती करणं ही अतिशय दूरची गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेब पुन्हा एकदा वाचण्याची गरज आहे. बाबासाहेबांचं सगळं शिक्षण आपण खूप म्हणतो की बाबासाहेबांनी खूप मोठ्या डिग्र्या घेतल्या आणि त्या डिग्र्यासुद्धा आपण वाचून दाखवतो एका झटक्यात. पण कधी हा विचार केलाय का की बाबासाहेब काय शिकले. बाबासाहेबांचं मूळ शिक्षणाचं लक्षात आलंय की बाबासाहेबांनी आपलं सगळं शिक्षण, उच्च शिक्षण हे अर्थशास्त्रासाठी केलं, अर्थशास्त्रात केलं. आणि सगळ्या अर्थशास्त्रात त्यांनी एवढे अर्थसिद्धांत मांडले की त्या अर्थसिद्धांतामुळे इंग्रजांना सुद्धा नमतं घ्यावं लागलं. आणि मग त्यांनी या देशाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करून सगळ्यात महत्त्वाचं अर्थशास्त्रावर जे प्रबंध लिहिले, जे ग्रंथ लिहिले, ते प्रत्येकाने वाचण्याची गरज आहे. आज जर ते ग्रंथ वाचले नाही तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडून गेलेली आहे हे लक्षात येईल. आता ज्या लोकांच्या हातात ही अर्थव्यवस्था आहे ते हा देश सोडून निघून जातील आणि या देशामध्ये उरलेले 140 कोटीपैकी 137-38 कोटी लोक हे भुके कंगाल म्हणून मरतील, ते गुलाम म्हणून मरतील. हे भयानक चित्र आपल्याला जर संपवायचं असेल तर बाबासाहेबांचा अभ्यास आपण केला पाहिजे. बाबासाहेबांनी रुपयाची समस्या आणि त्याचे मूळ आणि त्यावरील उपाय हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला मध्ये मी प्रस्तावना लिहिली. ही प्रस्तावना तुम्हाला वाचून दाखवलीच पाहिजे, तरच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र समजू शकेल. बाबासाहेब काय म्हणतात, जागतिकीकरण म्हणजे काय हा प्रश्न आता सहजपणे समजावयास लागण्याचे दिवस आलेले आहेत. जागतिकीकरण हे अमेरिका या देशाने आपल्या भांडवली व्यवस्थेत आपला साम्राज्यवाद पक्का करावा म्हणून जगातील छोट्या मोठ्या राष्ट्रांवर जबरीने, सहयोगाने, नाईलाजाने स्वीकारलेले अधिराज्य आहे. जागतिकीकरणाचे हे जाळे
युद्धजन्य सामग्री आणि खनिज तेल यांच्या व्यापारातून सुरू झाले असले तरी आता ते औषधी द्रव्ये आणि पाणी यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. काही वर्षातच जीवनावश्यक वस्तूंचा वापर ही भांडवली व्यवस्था आपल्या मनमानीपणे करणार आणि माणसांचा वापर केवळ वस्तू विनिमयासारखा, वस्तूच्या उपभोगासारखा, केवळ यंत्रासारखा करणार असे स्पष्ट चित्र आज आपल्याला दिसत आहे. विज्ञानाने या शतकात प्रचंड यश संपादन केलेले आहे. टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाईल या वैज्ञानिक उपकरणांनी साऱ्या जगाचा संबंध आपल्या दृष्टीपथात एका क्षणाचाही विलंब न लावता आणलाय. या उपकरणांशी केवळ हाताच्या एका बोटाने बटन दाबण्याचा अवकाश, की आपल्याला जे पाहायचे आहे, ज्याच्याशी बोलायचे आहे आणि जे ऐकायचे आहे ते सर्व करायला मिळू शकते. एवढी प्रचंड झेप या माहिती आणि तंत्रज्ञानाने केलेली आपणास दिसून येत आहे. त्याचबरोबर टीव्हीवर वेगवेगळ्या सिरियल सतत सुरू ठेवून मनुष्यांचे विचार स्वातंत्र्य, त्यांचे चिंतन स्वातंत्र्य बाधित करत राहतात. ह्या वैज्ञानिक उपकरणांनी त्यांची जशी सेवा केली, त्याच उपकरणांनी त्यांच्यातील माणसाचे सांस्कृतिक, नैतिक आणि उच्च प्रतीचे मौखिक स्वातंत्र्य धोक्यात आणलेले दिसत आहे. हा सारा व्यवहार ज्या साधनांनी होत आहे ते साधन आहे पैसा, रुपया, डॉलर किंवा विनिमयासाठी वापरले जाणारे चलन. प्रत्येक देशाचे वेगवेगळे चलन असले तरी त्याचे मूल्यता आज मुख्यत्वे अमेरिकेच्या डॉलर या चलनाशी जोडलेली आहे. आज जगाच्या बाजारात डॉलर हे सर्वात विश्वासाचे आणि महत्त्वाचे असे विनिमय चलन आहे. जगातील साऱ्या विविध पैशांचे डॉलर हे महत्त्वाचे विनिमय माध्यम झालेले आहे, ज्याचा वापर करण्याचे प्रत्यक्ष अधिकार आज तरी अमेरिका या देशाने आपल्या हातात मजबूतपणे पकडून ठेवलेले आहेत. अशा ह्या जागतिकीकरणाच्या काळात मुद्रा व्यवहार हा अतिशय सुलभ आणि सोपा झालेला आहे. अमेरिकेचे चलन डॉलर आता जगातील सर्व देशांच्या चलनाशी प्रमाणक म्हणून मान्य झाले असल्याचे प्रत्येक देशाच्या चलनाचे बाह्य संबंध व आंतरिक संबंध हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मूल्याधारित नियमांवर अवलंबून ठेवण्यात आलेले आहे. आणि त्याच्या केंद्रस्थानी सुद्धा अमेरिकेचे चलन डॉलरच असल्याने मुद्रा बाजारावर साहजिकच अमेरिका या देशाची पकड राहिली असून व्यापाऱ्यांच्या धोरणावर देखील त्यांचेच नियंत्रण राहिलेले दिसून येते. जगाच्या केंद्रस्थानावर आता मनुष्य जाऊन पैसा येऊन बसलाय. त्यामुळे इतिहासाच्या नोंदीत अर्थव्यवहाराची मानवी व्यवहाराशी सांगड घालताना पुढील विधाने येईल. मानवाच्या उत्क्रांतीच्या कालखंडात जगाच्या केंद्रस्थानी निसर्ग प्रमुख होता आणि मनुष्याचे निसर्गाचे नियम पालन करून आपले जीवन मनुष्य जगत होता. पुढे जगाच्या केंद्रस्थानी देव आला आणि देवाच्या भीतीने व श्रद्धेने मनुष्य आपले आयुष्य व्यतीत करू लागला. नंतर जगाच्या केंद्रस्थानी धर्मग्रंथ आले. धर्मग्रंथाच्या कायद्यानुसार पुरोहितांनी मनुष्यांचे आयुष्य बांधून टाकले. नंतर जगाच्या केंद्रस्थानी माणूस आला. माणसाच्या सुंदर आयुष्यासाठी निसर्गाचे नियम लक्षात घेऊन मनुष्याने हे जगत सुंदर बनविले. विज्ञान आणि विवेक यांच्या मिलाफाने ही किमया घडवून आणली. परंतु आता जगाच्या केंद्रस्थानी पैसा आला. मनुष्याची पैशात किंमत ठरू लागली. देव आणि धर्मग्रंथांनी मनुष्याच्या शोषणासाठी काही कायदे करून मनुष्याला दुय्यम स्थान दिले आहे. त्यापेक्षाही भयंकर स्थान वस्तू म्हणून मनुष्याला दिले जात आहे. वस्तू आणि ग्राहक यांचा अन्योन्य संबंध लावताना मालक आणि नोकर, राजा आणि गुलाम, शोषक आणि शोषित अशी व्यवस्था पैशामुळे निर्माण झाली. आज भौतिक सुविधा वाढल्या आणि त्यामुळे चंगळवादही वाढला. अशा व्यवस्थेत पैशाचे चलन दुधारी शस्त्राप्रमाणे काम करताना दिसते. त्यामुळे मनुष्याची किंमत नैतिक पातळीवर घसरलेली आहे. अर्थशास्त्रातील इच्छा या संकल्पनेसाठी समाजशास्त्राच्या दृष्टीने मानवी इतिहासाचे असे अवलोकन करता येते. मनुष्य हा गरजवंत प्राणी आहे. त्याला कधीही न संपणाऱ्या गरजा उत्पन्न होतात. एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी निर्माण होते. एकच गरज वारंवार निर्माण होते. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत गरजांची ही साखळी सारखी वाढत राहते. मात्र या विधानात मनुष्य हा मुख्य असून गरज हा घटक दुय्यम स्थानावर आहे. मनुष्याच्या गरज पूर्ण झाल्या किंवा नाही झाल्या तरी मनुष्याचे महत्त्व यात कमी होत नाही. मात्र या विधानाच्या अर्थशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर गरज किंवा इच्छा हा घटक प्रथम स्थानी आणला जातो. इच्छा निर्माण होते आणि ती पूर्ण करावी लागते. इच्छा निर्माण होतात, त्या वारंवार निर्माण होतात आणि त्या वारंवार पूर्ण कराव्या लागतात. त्या वारंवार पूर्ण कराव्या लागतात म्हणजे इच्छांच्या पूर्ततेसाठी माणसांचा जन्म झाला आणि त्याचे कार्यही या इच्छापूर्तीसाठीच होते असे विधान करावे लागते. ज्यावेळी माणसाच्या इच्छा मनुष्यावर हावी होतात त्यावेळी गरजांचे अर्थशास्त्र निर्माण होते. यातून मनुष्य मुख्य स्थानावरून बाजूला सरकत जातो आणि त्याच्या इच्छा केंद्रस्थानी आल्याने इच्छांची पूर्ती करणारी यंत्रणा अर्थशास्त्रात मांडली जाते. पुढे इच्छा या केंद्रस्थानापासून सरकत जातात आणि त्यांची पूर्ती करणारी विनिमय व्यवस्था अर्थशास्त्राच्या केंद्रस्थानी येते. याच प्रकाराने वर्तमानातील व्यवस्थेत विनिमय ही व्यवस्था जाऊन
क्रयशक्ती म्हणजे विकत घेण्याची क्षमता अर्थशास्त्राच्या केंद्रस्थानी आली असल्याने ग्लोबल मार्केट किंवा जागतिक बाजार ही व्यवस्था आज आपणास पाहावयास मिळत आहे. अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक प्रवाहाला माणसांच्या विरुद्ध जात असताना कोणी अडथळा आणला काय? अर्थशास्त्राच्या या ऐतिहासिक प्रवाहात मानवी समृद्धीसाठी आहे की विनाशासाठी आहे याची चर्चा कोणी केली आहे का? आणि अर्थशास्त्राच्या या प्रवाहाला थोपवून मानवी समृद्धीच्या वाटेने नेण्यासाठी कोणी प्रयत्न केले आहेत काय? या 3 प्रश्नांच्या स्पष्टीकरणाचा मूलगामी अभ्यास अर्थशास्त्रातील तज्ज्ञ मंडळींनी मांडल्याचे अर्थशास्त्राच्या इतिहासात क्वचितच दिसते. कापड देण्याच्या बदल्यात धान्य, धान्याच्या बदल्यात अवजारे, अवजारांच्या बदल्यात तेल अशी कृषी व्यवस्थेतील वस्तुविनिमय व्यवस्था मनुष्याला भावनिक, सामाजिक आणि देशी मूल्य रुजवायला मदत करीत होती. यामध्ये सर्वांच्या कष्टाचे आणि सहकाराचे समान तत्व होते. ही समानता मानवी व्यवहार आणि व्यापार वृद्धिंगत करणारी होती. पुढे हे इंद्रा, तू आम्हाला शेती करण्यासाठी पर्जन्य दे, गायी दे, बैल दे, त्या बदल्यात तुला संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करतो, त्यात बळी देतो, आहुती देतो, असे ऋग्वेदातील दयेचे आणि क्रौर्याचे अर्थशास्त्र तयार करण्यात आले. धर्मनीतीच्या पुढल्या भागात मनुस्मृतीने अर्थशास्त्राची व्याख्याच बदलवून टाकली. उत्पादकांच्या हातात कायम भिकेचा कटोरा देऊन लाचारांची गर्दी निर्माण केली. त्याचाच परिपाक पुढे युद्धशास्त्रात झाला आणि कौटिल्याने आपले राजनैतिक अर्थशास्त्र तयार केले. माणसांचे मूल्य घसरत जाऊन पदांना प्रतिष्ठा आली. प्रतिष्ठितांसाठी अर्थदेवता पायघड्या घालून सज्ज झाली. वर्णाश्रमाने ब्राह्मण वर्णाला उच्च कोटीची प्रतिष्ठा दिली आणि त्या प्रतिष्ठेपायी भूमीवरची सर्व संपत्ती त्याच्याच मालकीची करण्यात आली. तो त्या संपत्तीचा मग कसाही उपभोग घेतो हे मान्य समजले जाई. या संपत्तीमध्ये गायी, बैल, जमिनी सोबत त्यावर राबणारी बाया, माणसे, मुले या सर्वांचा समावेश करण्यात आल्याने ब्राह्मण हा भूदेव म्हणून गणला गेला. त्यांनी इतरांच्याही शोषणासाठी वाटेल तसे नियम केले. ते देवधर्माच्या नावावर श्रद्धेने तर कधी अंधश्रद्धेने परंपरागत पाळण्याचा नियम केला आणि शोषण व्यवस्थेची चौकट अधिक भक्कम केली. यात सामान्य माणसाचा, श्रमिकांचा, कलावंताचा चेहरा फार काळवंडून गेला. त्यांच्या हिताचे अर्थशास्त्र लोप पावले. आजही ते कायमचे लोप पावलेले दिसून येते. आज जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये सामान्य माणूस गुलामीच्या आणि लाचारीच्या जोखडात बंदिस्त आहे की कारखानदारांची आणि भांडवलदारांची दुकाने बंद होऊ नयेत यासाठी तेवढीच क्रयशक्ती त्याला देण्यात येते आणि त्या बदल्यात त्याच्या श्रमाला कितीतरी अधिक पटीने खर्च घालावे लागते. भारताचा हा जसा शोषणाचा, अर्थशास्त्राचा इतिहास आहे त्यासारखा जगातल्या साऱ्या राष्ट्रांचा इतिहास शोषणाचाच आहे. धर्म आणि वंश संवेदनेची प्रादेशिकता थोडीफार अर्थशास्त्राची कूच इकडून तिकडे बदलवणारी दिसते. अर्थशास्त्राच्या या प्रवाहाचे समर्थन करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांची आणि त्यांची धोरणे राबविणाऱ्या राज्यकर्त्यांची नावे जगाच्या इतिहासाच्या पानोपानी आढळतील. राज्य सकट हाकताना आपण परमेश्वराचे दूत आहोत, प्रजेच्या कल्याणासाठी परमेश्वराने आपल्याला पाठविलेले आहे ही भावना घेऊन राजे निर्माण झालेत. राज्य लालसेतून लाखो युद्धे झाली, कितीतरी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. परंतु साऱ्या जगातील राजे रजवाड्यांच्या इतिहासात प्रजेच्या हितासाठी आपली आर्थिक धोरणे राबविणारे राजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही सापडणार नाहीत. प्रजेचे शोषण करणाऱ्या बहुसंख्य राज्यधुरीणांना त्या काळात फारच थोडा विरोध करणारे अर्थवेत्ते होते. त्यातही ही आर्थिक धोरणे चुकीची आहेत असे सांगणारे तर फारच नगण्य होते. राजाला किंवा राज्यधुरीणांना फायदेशीर ठरेल असेच अर्थशास्त्र त्या काळात चालू असलेले आणि ते साऱ्यांनी बिनभोभाटपणे मान्य केलेले आहे असे आपणास दिसून येते. इतिहासाच्या सांदी कोपऱ्यात एखादा तत्ववेत्ता एखादा उठाव करताना दिसतो. त्याच्या उठावाची मशाल पेटलेलीही जाणवते. परंतु पुन्हा तेच शोषण परंपरेचे आर्थिक धोरण राबविलेले जाऊन इतिहास मूळ वर्णावर येऊन थांबतो. संपत्तीचे समन्यायी वाटप आणि गरजांची आवश्यकतेनुसार पूर्ती अर्थविज्ञानाच्या मानव विकास केंद्रीभूत ठरणाऱ्या 2 शाखा आहेत. असे समाजव्यवस्थेचे अर्थशास्त्र भारतात प्रथम अजहित दाहक या राजाने सुरू केले. संस्कृत आणि प्राकृत या भाषांमध्ये त्या राजाचे नाव अहिदास या शब्दाने येते. प्राचीन भारतातला हा राजा मानवी विकासाला आणि श्रमप्रतिष्ठेला चालना देणारा पहिला राजा आहे. आर्य टोळ्यांनी त्याचे राज्य आणि राज्यसत्ता नेस्तनाबूत केली. त्यांचे आर्थिक धोरण बदलवून टाकले. त्याला आणि त्याच्या राज्यातील प्रजेला ह्या आर्य टोळ्यांनी गुलाम केले. दास म्हणून त्यांची ओळख पक्की केली. वास्तविक दास या शब्दाचा मूळ अर्थ दाता असा आहे आणि दाता याचा प्रमाण अर्थ नोबेल म्हणजे नोबल असा घेतला गेला आहे. असे मानवी समतेच्या मूल्याचे अर्थशास्त्र प्रथम आर्यांनी मोडीत काढले. त्यांच्या विरुद्ध शोषणाचे आणि विषमतेचे अर्थशास्त्र त्यांनी निर्माण केले. भारतामध्ये लहान लहान गणराज्य होती आणि जनपद होती.
त्या गणांचा राजा हा त्या राज्याचा प्रमुख असे. तो आपल्या राज्यातील लोकांसाठी आर्थिक धोरणे ठरवी. त्या काळी भूमी हे धोरण ठरविण्याचे आणि संपत्ती मापनाचे एकमेव साधन होते. या भूमीची सर्व गणांमध्ये सारखी वाटणी करण्याचे महत्त्वाचे कार्य राजाला करावे लागे. अशी समन्यायी वाटणी करणारा राजा असुर बळी या नावाने ओळखला जातो असे नमूद आहे. असुर सम्राट बळीचे प्रजावान सुखी असायचे, कारण म्हणजे तो आपल्या प्रजाजनात जमिनीच्या हिश्श्याबाबत समानता राखीत असे. राष्ट्रभूमीचे गणदास्यात ठराविक काळानंतर समान वाटप हे मुळात राजपदाचे सर्वात महत्त्वाचे कार्य होते. हे आर्थिक धोरण बळीराजाने अंगीकारले होते. त्याला मोडीत काढून वामनाने त्याची हत्या केली आणि पुन्हा विषमतेचे अर्थशास्त्र रुजविण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्या शिकवणीतून दुःखमुक्तीचे म्हणजे गरजा नियंत्रणाचे आणि मैत्री व समतेचे अर्थशास्त्र मांडले. त्याच्या अर्थविज्ञानाच्या मुळाशी कधी नव्हे तो मनुष्य केंद्रस्थानी आला. मनुष्याची महत्ता वाढली. योग्य मार्गाने कुशल कर्म करून संपत्ती मिळवणे, मिळवलेल्या संपत्तीसाठी योग्य वारस देणे आणि पुण्य संपादनासाठी आपल्या संपत्तीचा काही भाग दान देणे, धनसंचय करून ठेवण्यापेक्षा धनसंचलन करणे, हा अर्थशास्त्राचा महत्त्वाचा सिद्धांत भगवान बुद्धाने मांडला. या सिद्धांताला धरून सम्राट अशोकाने बुद्ध सिद्धांतानुसार आपला राज्य विस्तार केला. पुरे नगरे सुंदर केली, शहरे विकसित केली, दवाखाने, धर्मशाळा, मंदिरे, विहारे, स्तूपे यांची निर्मिती केली, रस्ते बांधले. त्यामुळे इतिहासाने सम्राट अशोकाला प्रगत राष्ट्राचा महाराजाधिराज देवानाम प्रियदर्शी कुशल कर्म सम्राट अशी पदवी दिली. त्याच्या आर्थिक धोरणाने सारा भारत विकसित झाला. ही अर्थव्यवस्था तोडण्यासाठी पुन्हा सम्राट अशोकाच्या नातवाला बृहद्रथाला ठार करून पुष्यमित्र शुंगाने पुन्हा शोषणाची आणि विषमतेची अर्थव्यवस्था आणली. या देशातील विहारे, मंदिरे आणि देवळांचा उपयोग त्याने कोशागारे म्हणून करावायला सुरुवात केली. पुन्हा वर्ण जातीवाचक शोषण अर्थव्यवस्था पक्की रुजविली. आर्यांनी वैदिक न्याय पद्धतीने राजेशाही, सरंजाम पद्धती, भांडवलशाही यांच्या माध्यमातून वंशभेद, वर्णभेद, रंगभेद आणि जाती व्यवस्था यांचा वापर करून क्रमाक्रमाने माणसाला त्यांचा माणूस म्हणून असलेल्या स्वतंत्र मूल्याला हद्दपार करणे चालू ठेवले. भारतामध्ये त्यानंतर सम्राट अकबराची कारकीर्द वगळता जनतेच्या हिताचे आर्थिक धोरण प्रभावीपणे अंमलात आणल्याच्या कोणत्याच राजवटीत दिसत नाही. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेची काळजी होती आणि त्यांनी स्वतःची मुद्रा व टाकसाळी निर्माण करून जनतेच्या भल्याचे आर्थिक धोरण राबविण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश भारतातल्या काही संस्थानिक महाराजांनी सामान्य जनांसाठी काही निश्चित स्वरूपाची आर्थिक धोरणे राबविली. त्यात राजश्री शाहू महाराज यांचा अग्रक्रमाने विचार होतो. ब्रिटिश आमदानीत शोषणाच्या धोरणांमध्ये काही फरक झाला असे भासत असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील जनता प्रांतभेद, भाषाभेद धरून असली तरी त्यांच्यातील समान दुवा धार्मिकता हाच होता. आणि या धार्मिकतेत वैदिक संस्कृतीने निर्माण केलेल्या चातुर्य वर्ण व्यवस्थेचा फार मोठा वाटा होता. प्रत्येक वर्णात विखुरलेली जाती व्यवस्थेची घट्ट पकड त्याच्या शोषण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनलेली होती. त्यामुळे लोकसंख्येचा 85% भाग हा कायम दुर्बल आणि दुबळा असा दारिद्र्यात चितपळत पडलेला होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हा सारा अभ्यास बारकाईने केला. त्यानुसार आपले आर्थिक आणि राजनैतिक धोरण आखले. या धोरणाच्या गुप्त प्रवाहात भारतीयांच्या शोषणाचे आर्थिक धोरण दडलेले होते. इंग्रजांनी या देशात शिक्षण सार्वत्रिक केले, विद्यापीठांची स्थापना केली, पोस्ट, रेल्वे आणि वाहतुकीची साधने वाढविली. या विद्यापीठामधून अर्थशास्त्राचे शिक्षण देताना त्यांनी भांडवली अर्थशास्त्राचे सिद्धांत अभ्यासक्रमात दिले. भांडवली अर्थशास्त्रात वस्तूंची किंमत आणि नफ्या तोट्याचे धोरण अंतर्भूत होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या 63 वर्षात विद्यापीठातील अर्थशास्त्राचे शिक्षण आपल्या पूर्वापार भांडवली अर्थशास्त्रातील सिद्धांतापलीकडे शिकविण्यात आले नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याचा परिणाम असा झाला की अर्थशास्त्राच्या अभ्यासात सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा, त्याच्या आर्थिक विकासाचा ताळेबंदच आढळून येत नाही. भारताचे दरवर्षाचे अंदाजपत्रक सादर करणारे मंत्री अंदाजपत्रक सादर करताना सामान्य माणसाच्या जीवन विकासाबद्दल भाषणे देतात, मात्र त्यांचे प्रभावी असे अंदाजपत्रक कुठेच जाणवत नाही. त्या अंदाजपत्रकाची परिणती भांडवली व्यवस्थेला पोषक झालेलीच दिसून येते. भारताचा विकसनशील प्रवास विकसित देश म्हणून होताना राष्ट्रीय संपत्ती वाढलेली दिसते, साधन सुविधा वाढलेल्या दिसतात, परंतु 65% वर असलेली सामान्य जनता दारिद्र्यातच जगताना दिसत आहे. असे हे भारताचे विषम अर्थव्यवस्थेचे चित्र आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज, पाणी या मूलभूत सुविधा कागदावरच मांडल्या जातात आणि कागदावरच राहतात. याबाबतची अर्थशास्त्रीय दृष्टी राज्यकर्त्यांमध्ये जशी दिसत नाही तशीच ती अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांमध्ये सुद्धा अभावानेच आढळते. भारतीयांची मूळ समस्या कोणती आहे
यावर तटस्थपणे विचार करून त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना तयार करून त्याची अंमलबजावणी राजनैतिक इच्छाशक्ती कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये दिसून येत नाही, कोणत्याच प्रभावी राज्यनेत्यामध्ये ती नाही आणि दुर्दैवाने अर्थशास्त्राच्या अभ्यासकांमध्येही ती दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर भारताच्या मूळ रोगावर प्रभावी उपाय न करता त्यांच्या लक्षणांना मुख्य रोग समजून त्यावर तात्पुरती उपाययोजना करणे हेच आत्तापर्यंत चालू आहे. 1992 पासून भारतामध्ये जागतिकीकरणाचा प्रभाव अतिशय वेगाने वाढलेला दिसून येतो. भारताच्या आर्थिक विकासाबद्दल फारसे गंभीरतेने न बोलता जागतिक मंदी, जागतिक बाजारपेठेतील चढ उतार, शेअर मार्केट, तेल कंपन्यांचे दर दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढणारे उतरणारे भाव, जागतिक बाजारपेठेतील मालांच्या किमतीची चढण आणि घसरण यावर आपली प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष आणि राजकीय नेते खमंग चर्चा करताना दिसतात. आणि त्याच पद्धतीचा आवाज काढणारे राजकीय तत्वज्ञ, अर्थतज्ञ, अर्थविश्लेषक यांच्या निष्कर्षांच्या भडीमाराने जगात मंदीमुळे किंवा तेजीमुळे दारिद्र्य या संकटाशी सामना करावा लागत आहे असे जेव्हा सांगतात, त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची कोंडी कशामुळे होते हा कळीचा प्रश्न पद्धतशीरपणे बाजूला टाकला जातो. एकाएक बंद पडणारे कारखाने, ओस पडणाऱ्या औद्योगिक वसाहती, रस्त्यावर येणारे मजूर आणि कामगार, काम नसल्यामुळे एकदम रस्त्यावर उघडी पडत जाणारी कुटुंबे, शेतीच्या प्रश्नाचा चाललेला अंतर्गत छळ, सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या मोठमोठ्या उद्योगधंद्याचे निर्गुंतवणूक या गोंडस नावाखाली चाललेले खाजगीकरण आणि त्यातून येणारी चलन अस्थिरता या गोष्टींनी धारण केलेले अक्राळ विक्राळ राक्षसी रूप हा कोणत्याही पक्षाचा, राज्यकर्त्याचा वा त्या पक्षाच्या नेत्याचा जिव्हाळ्याचा विषय होत नाही. त्यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या प्रश्नाचे अर्थशास्त्रीय स्वरूप भारताच्या स्वातंत्र्याला जसे मारक आहे हे सांगण्यासाठी विद्यापीठातील बाजार व्यवस्थेतील आणि समाज व्यवस्थेतील तज्ज्ञ असलेले विचारवंत अर्थशास्त्रज्ञ सुद्धा तयार असलेले दिसत नाहीत. भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने यासारखी भयावह दुसरी कोणतीही गोष्ट दिसत नाही. या संदर्भात केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचे योगदान किती मोलाचे आणि देशासाठी किती आवश्यक आहे याचा निर्मळ दृष्टीने शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र हा विषय सर्वप्रथम आपला अभ्यास विषय निवडला. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम एची पदवी घेतली. या पदवी परीक्षेसाठी त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि अर्थनीती हा शोध प्रबंध लिहिला. हा शोध निबंध त्यांनी 15 मे 1915 रोजी विद्यापीठाला सादर केला. इंग्रज लोक भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले. भारतात त्यांनी आपल्या व्यापाराचा जम बनविण्यास तर ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि या कंपनीद्वारा भारताचा इंग्लंडशी व्यापार होत राहिला. या व्यापाराच्या प्रशासनासंबंधी कंपनीने काही कायदे बनविले आणि त्या कायद्यांच्या चौकटीत भारतीय व्यापार सुरू केला. इसवी सन 1792 ते 1858 या 66 वर्षातील कालखंडाचा राजनैतिक आणि आर्थिक बाबतीत भारताला काय मिळाले आणि इंग्लंडला काय मिळाले याचा सूक्ष्म अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपला व्यापार 1718 ते 1857 या कालखंडात केला आणि 1792 पासून त्यांनी व्यापार आणि राज्यकारभार अशा दुहेरी प्रशासन पद्धतीचा अवलंब केला. परंतु या दोहोंच्या जमा आणि खर्चाचा हिशेब एकत्रितपणे ठेवला जात असे. या द्विस्तरीय पद्धतीमुळे आणि एकत्रित हिशेब ठेवण्यामुळे व्यापाराचा नफा आणि प्रशासनाचा महसूल नेमका किती याचा ताळमेळ लागत नसे. त्यामुळे भारतातून इंग्लंडला किती नफा जाईल ही बाब ब्रिटिश पार्लमेंटने व्यापार आणि प्रशासनाच्या महसूल यांचा वेगवेगळा हिशेब ठेवणे सक्तीचे करणारा कायदा 1814 साली केला. 1858 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे काढून घेतली आणि ब्रिटिश पार्लमेंटकडे ती देण्यात आली. याचा अर्थ 1792 ते 1858 या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावर राज्य होते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कालखंडाचा अभ्यास करून या शोध निबंधात आपला निष्कर्ष मांडताना पुढील विधान उद्धृत केल्या. कुठल्याही देशाच्या आर्थिक धोरणाची इष्टानिष्टता विकास खर्चावरून ठरवायची असते आणि विकास खर्चातही रस्ते, कालवे, विद्युत व दूरसंचार यासारख्या लोकोपयोगी कार्यांना प्राधान्य द्यावे लागते. हे निष्कर्ष लावले तर ईस्ट इंडिया कंपनीची राजस्व पद्धतीच गौरवनीय ठरते. भारताने इंग्लंडला अमाप दिले आणि इंग्लंडकडून भारताला अक्षरशः काहीही मिळाले नाही. ही दोन्ही विधाने आश्चर्यकारक वाटतील, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्यातील सत्यता निर्विवाद आहे. परंतु त्याच वेळी समारोप करताना त्यांनी लिहिले की इंग्रजांचे आपण ऋणीच राहायला पाहिजे, ते आर्थिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल. कायदा व सुव्यवस्था, पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख, विद्यापीठे, न्यायालयीन व प्रशासकीय स्वरूपाच्या आधुनिक संस्थांची उभारणी याबद्दल. परंतु आर्थिक अधःपाताच्या बदल्यात पाशवी शांतता स्वीकारार्ह आहे काय असा प्रश्न त्यांनी अधोरेखित करून सोडलाय.
वयाच्या 24व्या वर्षी परदेशात उच्च शिक्षण घेताना इंग्रज लोक भारताची कशी लूट करत आहेत हे जगाला 1915 साली सांगणे, त्यातून भारताबद्दलच्या त्यांच्या अलौकिक प्रेमाची आणि देशभक्तीची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती, द इव्होल्युशन ऑफ द प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, हा त्यांचा PhD पदवीसाठी लिहिलेला दुसरा अर्थशास्त्रावरीलच महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात त्यांनी 1917 साली म्हणजे MA झाल्यानंतर 2च वर्षात लिहून पूर्ण केला. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने याच प्रबंधावर डॉक्टर आंबेडकरांना PhD ही पदवी प्रदान केली. या शोध प्रबंधाचे त्याचे मार्गदर्शक त्या विद्यापीठातील अर्थशास्त्राचे नामवंत प्राध्यापक प्रोफेसर सेलिगमन होते. हा ग्रंथ पुस्तक रूपाने 1925 साली PS किंग अँड सन लिमिटेड, वेस्टमिन्स्टर, ग्रेट ब्रिटन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना शिक्षणासाठी मदत केल्यामुळे त्यांना सादर समर्पित केला. अर्थशास्त्रावरील हा संशोधन ग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MAच्या अभ्यासक्रमासाठी लिहिलेल्या शोध निबंधाचे पुढचे रूप आणि अधिक विस्तीर्ण तपशीलवार व सूत्रबद्ध विवेचन होय. या प्रबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम सामाजिक न्यायाच्या तत्वाची जाणीव करून दिली. सार्वजनिक वित्त ही संकल्पना अर्थशास्त्रीय भाषेत या ग्रंथात प्रथमच आलेली आपणास पाहावयास मिळते. 1917 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक वित्ताबद्दल आपले मत तयार केले आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी भारतीय घटनेत कलम 280 टाकून वित्त आयोगाची निर्मिती केली. त्याची रचना आणि त्याच्या कार्याचे विश्लेषण करून उपबंध टाकले आणि सार्वजनिक वित्ताचा पाया जगाच्या पातळीवर अधिक भक्कम केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रबंधामध्ये ब्रिटिश लोकांनी 1833 ते 1915 या प्रदीर्घ कालखंडामध्ये ब्रिटिश लोकांनी भारत देशामध्ये कशा कशा कर पद्धती लागू केल्या, त्या करातून मिळालेल्या पैशाचा उपयोग कसा बेजबाबदार पद्धतीने केला याचे विवेचन केले आहे. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकारे यांच्यातील महसुली जमा खर्चाचे अंदाजपत्रक कसे चुकीचे होते याचे दाखले त्यांनी तपशिलासह या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे PhDचे मार्गदर्शक प्रोफेसर सेलिगमन या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहितात, BR आंबेडकरांनी जी समस्या या ग्रंथाच्या द्वारा चर्चेला घेतली आहे त्यामुळे जगाच्या राज्यकारभाराच्या दृष्टीने अनेक देशासाठी महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष यातून निघणार आहेत. त्यांनी हे विश्लेषण आपल्या मायभूमी संबंधी केले असले तरी ते इतके वस्तुस्थिती निदर्शक आहे आणि इतके निपक्षपातीपणे आहे की यातील निष्कर्ष इतरही देशांना लागू पडतील. माझ्या माहितीप्रमाणे हे सत्य आहे की या ग्रंथातून अर्धेच चित्र समोर आलेले आहे, तरी अशा प्रकारचा मूलभूत सैद्धांतिक अभ्यास आतापर्यंत जगाच्या पातळीवर इतरत्र कुठेही झालेला दिसून येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा शमली नाही. त्यांनी मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमधील प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि 20 मार्च 1920 रोजी ते सेवामुक्त झाले. 5 जुलै 1920 साली ते आपल्या उर्वरित अभ्यासक्रम पूर्णसाठी सिटी ऑफ एक्झिक्युटर या बोटीने लंडनला रवाना झाले. 30 सप्टेंबर 1920 साली त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत MSc ही पदवीसाठी प्रवेश घेतला आणि त्याच वेळी ग्रेज इन या संस्थेत नाव दाखल करून त्यांनी बॅरिस्टर या पदवीसाठी अभ्यास सुरू केला. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधावर लंडन विद्यापीठाने 20 जून 1921 रोजी त्यांना MSc ही पदवी दिली. 28 जून 1952 लंडनच्या ग्रेज इन या संस्थेच्या न्यायसभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बार ॲट लॉ ही पदवी प्रदान केली. याच कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी DSc या पदवीसाठी आपला अभ्यासक्रम सुरू केला आणि त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध लंडन विद्यापीठाला जानेवारी ते मार्चच्या दरम्यान सादर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात म्हणजे इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतले. ज्या कालखंडात त्यांचे शिक्षण चालू होते तो कालखंड भारतावर इंग्रजांचा एकछत्री अंमल असणारा कालखंड होता. भारतासाठी ब्रिटिशांनी कायदे करायचे आणि भारतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारायची. या कायद्यांच्या विरुद्ध जो वागेल त्याला शिक्षा द्यायची आणि ही शिक्षा योग्य आहे हे ठरविण्यासाठी न्यायव्यवस्था अधिक भक्कम करायची. या दोन्ही यंत्रणेचा उपयोग भारताचे आर्थिक शोषण करण्यासाठी करावयाचा व इंग्लंडला त्याचा प्रचंड प्रमाणात नफा मिळवून द्यायचा ही नीती ब्रिटिश सरकारची होती. इसवी सन 1720 पासून ब्रिटिशांचे हेच धोरण 1926 पर्यंत म्हणजे तब्बल 226 वर्ष भारतामध्ये चालू होते. इंग्रजांनी भारतासाठी काही सामाजिक सुधारणा केल्या, त्यात त्यांनी शिक्षण सर्वांसाठी खुले केले. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठे यांची निर्मिती केली. भारतीय लोकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. ब्रिटिशांच्या या धोरणामुळे अनेक भारतीय इंग्लंड अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन आले. बहुतांश भारतीयांनी वकिली परीक्षा देण्यासाठी परदेशी शिक्षण घेतल्याचे दिसून येते. या सर्व परदेशी शिक्षण घेणाऱ्या भारतीयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी परदेशातही उच्च शिक्षणासाठी या विषयातील कोणते अभ्यासक्रम निवडले तर ब्रिटिश सरकार
भारताचे आर्थिक शोषण कसे करते, त्यासाठी कोणते कायदे करते, त्यांच्या जमा खर्चाचे ताळेबंद कसे असतात, त्यांच्या व्यापाराची चलनविषयक दळणवळणविषयक कशी अंमलबजावणी असते, असे अभ्यास विषय आहेत. हे अभ्यास विषय इंग्रजांच्या विद्यापीठात संशोधन विषय म्हणून नोंदवायचे, त्यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढायचे, त्यांची धोरणे कशी चुकीची आहेत ते दाखवायचे आणि त्या संशोधन विषयांवर पदवी द्यायची. ही विलक्षण कृती भारतातल्या एकाही विद्वानाने आतापर्यंत केलेली नाही. किंबहुना आपली विलक्षण देशभक्ती एवढ्या स्वाभिमानाने परदेशात विद्वद्देच्या पातळीवर कोणत्याही व्यक्तीने दाखविली नाही. परदेशात राहून आपल्या देशाप्रती एवढी प्रखर निष्ठा उच्च शिक्षणासाठी इंग्लंड अमेरिकेत गेलेल्या कोणत्याही भारतीयाने दाखविली नाही. ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविली आहे. आणि त्यांचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्यांची रुपयाचा समस्या हा संशोधन ग्रंथ आहे. या संशोधन विषयात त्यांनी आपल्या MA अभ्यास विषयाच्या वेळीच निवडला होता. या विषयाचा व्यासंग चालू असतानाच MA शोध प्रबंध ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि अर्थनीती असा होता. त्याचा उत्तरार्ध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे संशोधन होते. अर्थविषयक संशोधन कोणत्या दिशेने करावे, अशा संशोधनाचे स्वरूप कसे असावे, निघालेल्या निष्कर्षांची मांडणी कशी असावी, अर्थशास्त्राचे मूलभूत स्वरूप या ग्रंथात पाहायला मिळते. आणि शिवाय अर्थशास्त्राची भाषाशैली कशी असावी याची माहिती हा ग्रंथ देतो. या ग्रंथाने जगाच्या इतिहासात एवढी प्रचंड क्रांती केली आहे की पुन्हा केंद्रस्थानी अर्थ न आणता केंद्रस्थानी माणूस आणला. आणि त्यांनी या ग्रंथात मत मांडले की भारतीय इतिहासात मोगलांच्या कारकिर्दीपासून व्यापार व दळणवळण विषयक बाबींसाठी कोणते चलन विनिमयासाठी वापरले गेले आणि त्या चलनाचा कोणत्या धातूच्या किमतीसाठी कसा प्रबंध जोडला याची विस्तृत मांडणी केली. ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यापासून म्हणजे इसवी सन 1700 पासून ते 1858 पर्यंत ब्रिटिश सरकारने भारतासाठी जे चलन वापरले त्याची मांडणी केली. इसवी सन 1858 ते 1920 पर्यंत ब्रिटिश सरकारने भारतासाठी जे चलन वापरले त्याची मांडणी केली. एकूण ब्रिटिश सरकारच्या 220 वर्षांच्या कालखंडात चलन पद्धतीमध्ये सोन्याची व रुपयाची नाणी कशी प्रचलित आली, त्याच्या प्रमाणात बदल का व कशासाठी करण्यात आला याची तपशीलवार चर्चा केली. यासाठी ब्रिटिश अहवालाच्या आणि निर्णयांचा आधार घेतला. ज्या ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली हिंदुस्थानी जनता प्रजा म्हणून आपले जीवन जगत आहे, त्या प्रजेच्या हिताचे निर्णय घेणे, त्या प्रजेचा सर्वांगीण विकास करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य असते. हे गृहीतक स्वीकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाच्या चलनाच्या अस्थिरतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी उपाय सुचविले. प्रोफेसर केन्सच्या सिद्धांताप्रमाणे सुवर्ण विनिमय परिमाण हे लवचिक असल्याने भविष्यकालीन दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे आदर्श राहील. ही धारणाच मुळीच चुकीची आहे हे डॉक्टर आंबेडकरांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले आणि निष्कर्ष काढला की सुवर्ण विनिमय परिणामामध्ये लवचिकता जरूर असेल, पण लवचिकता हे दुधारी शस्त्रासारखी काम करते. लवचिकतेचा परिणाम भाववाढ होऊन रुपयाची किंमत घसरून खाली येते आणि विनिमयाचे साधन म्हणून रुपयाचे स्थान अस्थिर होऊन जाते. या निष्कर्षावरून त्यांनी अनेक उपाय सुचविले आणि सांगितले की सुवर्ण विनिमय परिमाणाऐवजी सुवर्ण परिमाण पद्धती स्वीकारणे इष्ट आहे. या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये आपले विचार मांडले. हा ग्रंथ ज्यावेळी परीक्षक समिती समोर आणला त्यावेळी लंडन विद्यापीठाच्या परीक्षा समितीने हा प्रबंध नाकारायचा ठरवला. DSc पदवीसाठी लंडन विद्यापीठाच्या समितीने हा प्रबंध नाकारण्याचे ठरवले. प्रबंधावर झालेल्या बैठकीत सभासदांनी प्रबंधावर आक्षेप घेतले. त्याचे निरसन करण्यासाठी प्रोफेसर कॅनन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्वरित लंडनला बोलवून घेतले. बाबासाहेबांनी जर्मनीतून निघून लगेच लंडन गाठले. प्रोफेसर कॅनन यांच्याशी चर्चा केली आणि प्रबंध तपासणाऱ्या लंडन विद्यापीठाच्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी ते उपस्थित राहिले. समितीच्या सभासदांचा प्रबंधातील पुढील मुद्द्यावर आक्षेप होता. प्रबंधातील भाषा ही ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध स्पष्ट आणि तीव्रपणे विरोध करणारी असल्यामुळे त्यातील शब्द तिखट, जहाल आणि शिवराळ स्वरूपाचे होते. प्रबंधामध्ये जगभर मान्यता पावलेल्या प्रसिद्ध केन्स यांच्या चलन पद्धतीचा विरोध केला होता. इंग्लंड सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी सोन्याचे मानक प्रमाण म्हणून वापरते आणि भारताला सुवर्ण विनिमय म्हणजे सोन्या चांदीच्या मूल्याशी त्या रुपयाच्या मूल्याशी दराचा संबंध लावते. त्यावेळी बाजाराचा चांदीचा आणि रुपयाचा दर अस्थिर ठेवते. त्यामुळे भारतातील लोकांचे फार मोठ्या प्रमाणात शोषण होते. हे दाखविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 200 वर्षांचा व्यापारविषयक अहवालांचा दाखला देऊन सिद्ध केले. भारत इंग्रजांच्या शोषणाविरुद्धचे हे निष्कर्ष बाबासाहेबांनी मांडले. त्यावर समितीने आक्षेप घेतला. कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकार 200 वर्ष भारताची लूट करत आले आहे हे सत्य समितीचे सभासद स्वीकारण्यास तयार नव्हते.
या चर्चेवर तोडगा काढण्यासाठी वयोवृद्ध तज्ज्ञ असलेले प्रोफेसर कॅनन यांनी उभयपक्षी समजूत काढली आणि सांगितले, प्रबंधातील मते जरी समितीला पसंत नसली आणि मलाही ती पसंत नसली तरी यातील माहिती ही सत्य आहे, ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असल्याने या निष्कर्षांना धक्का न लावता सर्व प्रबंधाची मांडणी याच भाषेतील तिखटपणा कमी करून वेगळ्या पद्धतीने करावे, म्हणून हा प्रश्न सुटेल आणि उभयपक्षी हा तोडगा मान्य करण्यात येईल. ही विनंती मान्य करून बाबासाहेब भारतामध्ये आले. 14 एप्रिल 1923 ते मुंबईला आले आणि 1923 साली त्यांना या प्रबंधावर DSc पदवी मिळाली. या प्रबंधाने हे एक सिद्ध केले की बाबासाहेब हे अर्थशास्त्राचे निष्णात तज्ज्ञ पंडित होते, अभ्यासक होते. या बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राने सुचवलेला जे सिद्धांत आहेत ते सारे सिद्धांत वापरावयासाठी त्यांनी भारतीय संविधानामध्ये तशा कलमांची तरतूद केलेली आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांचे हे अर्थशास्त्र जिवंत आहे का? ज्यावेळी हा देश पूर्णपणे भांडवलदारांच्या ताब्यात गेलेला आहे आणि भांडवलदाराबद्दल प्रश्न विचारू नये अशी भारतभर आणि जगभर चर्चा होते, त्यावेळी भारतामध्ये सामान्य माणसांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र शिल्लक आहे का? ज्या अर्थशास्त्राच्या अभ्यासावर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याने 1 एप्रिल 1935 साली भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी जे नियम सांगितले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे, त्या नियमांची आज अंमलबजावणी होते आहे की पायमल्ली होते आहे? एवढंच नव्हे तर ज्या पद्धतीने भारतीय चलन, एकीकडे प्रचंड कर्ज काढायचं, भारताच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 68 लाख रुपयाचं कर्ज राहील, एवढ्या कर्जात भारत देश डुबवायचा आणि त्याच वेळी सांगायचं की भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या तुलनेत अतिशय उंच शिखरावर आहे. हे कसं शक्य आहे? या खोट्या भ्रामक कल्पना ज्या इंग्रजांनी मांडल्या होत्या त्याला छेद देणारा, त्यांना विरोध करणारा एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळे डोक्यावर घेऊन नाचणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्राचे विचार या देशामध्ये पुन्हा एकदा रुजविण्याचा प्रयत्न करतील का? या देशाचे अर्थमंत्री, या देशाचे कायदा मंत्री, या देशाचे प्रशासनातले अर्थसचिव, वित्त सचिव, वित्त आयोग हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेल्या नियमानुसार या देशाचा कारभार चालवतील का? सामान्य माणसांसाठी करतील का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणि हा जेव्हा ऐरणीवर आलेल्या प्रश्नांचा पुढे काय होईल हा जेव्हा विचार मनात येतो त्यावेळी लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता फक्त मूर्ती रूपाने, फोटो रूपाने, पुतळे रूपाने आपण जिवंत ठेवू, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या खूप वेगाने गाजवू, परंतु त्यांच्या विचारांना तिलांजली देऊ. कारण त्यांच्या विचारामध्ये पुन्हा सनातनी धर्माप्रमाणे, ब्राह्मणी धर्माप्रमाणे, वैदिक धर्माप्रमाणे अशी कुप्रथा घालून, भेसळ घालून पुन्हा या देशातील 85% लोकांना कायम गुलाम ठेवण्याचं षडयंत्र या गेल्या 7 वर्षामध्ये आणि तसेही अनेक वर्षांमध्ये हळूहळू जोरकसपणे चालत असलेलं दिसतंय. आणि आता तर त्याचा स्फोट होतो की काय असं वाटतंय. ज्या 1925 साली या देशाला विकसित देश ठरवायचं स्वप्न आमच्या देशाच्या आदरणीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांनी पाहिलं होतं, हा देश खरंच काही विकसित होईल याची भीती वाटते. कारण आज शिक्षणावर GST, शिक्षण शुल्कावर GST, खाण्यावर GST, पाण्यावर उद्या GST लागेल. आणि हे GST आणलेले पैसे कुठे जातात, कुठे मोजले जातात याचा विचार जेव्हा केला तर अंगावर शहारा येतो. आणि भारताच्या किंवा महाराष्ट्राचे अर्थमंत्री त्याबद्दल बोलताना असं म्हणतात की आम्ही फार विकासात्मक तुम्हाला पॅकेज दिलेलं आहे. पॅकेज देणे हे एखाद्या माणसाला भिकारी म्हणून भीक देण्यासारखी गोष्ट आहे. हे आमच्या देशातील अर्थशास्त्रज्ञांना, प्राध्यापकांना केव्हा लक्षात येईल? भीक देऊन माणसं सुखी होत नसतात, भीक देऊन देश विकसित होत नसतो. आणि आज सगळ्या यंत्रणांमध्ये, सगळ्या राज्यव्यवस्थेमध्ये, भारताच्या सगळ्या स्टेट्समध्ये हीच व्यवस्था चालली आहे की आम्ही तुम्हाला अमुक देतो, आम्ही तुम्हाला तमुक देतो. फुकट वाटण्याचं आमिष देऊन लोकांना हलाल बनवायचं आणि त्यांची गुलामी आणि लाचारी पचवायची, हे आंबेडकरी विचारांचं तत्त्वज्ञान नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अभिप्रेत नाही. आपण जर भारतीय असू आणि या भारताची प्रतिज्ञा आपण शाळेत घेताना घेतलेली असू तर आपण याचा धिक्कार केलाच पाहिजे, याचा प्रतिकार केलाच पाहिजे. आणि यासाठी प्रत्येक माणसाने आंदोलन करण्याची गरज आहे. आज बाबासाहेब आंबेडकर केवळ एका जातीत, एका धर्मात आपण गुंतवून ठेवून
आपण आपल्यावर अन्याय करत आहोत ही बाब जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने जगाने बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतलं आहे, त्यांच्या नावाने सगळं होत आहे, आपलं होईल.